नमस्कार. महालक्ष्मी कृषी सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी फळबागेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की आमच्या मालावर मंगू आला, काळे डाग आले. ही समस्या सगळ्यांना आपल्याला सामोरे जातो आपण. पण काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या बागेमध्ये व्यवस्थित काम न केल्यामुळे, तर कोणतं काम, तर इकडे बघा, हे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एकदम अंदाज दिसते. हा कोळी आहे बघा. सर्वांच्या बागेमध्ये हा कोळी असतो. हे कोळ्याचं जाळं आहे. हे एक अंधुक प्रमाणात तुम्हाला दिसू शकतं. इथं हे जाळं, ह्या जाळ्यामध्ये कोळीचं प्रमाण फळबागेवर जेव्हा अधिक प्रमाणात होतंय, आपण कोळी जाळं करतो बघा हे, तर हे कोळीचं प्रमाण जर जास्त झालं किंवा आत्ताच्या कंडिशनला आपण जर ह्या कोळीवर नियंत्रण केलं नाही, किंवा आंब्या बहार चांगला फुटला, बारकाल्या बोरावानी गुंड्या झाल्या, आणि त्या गुंडीमध्ये जर आपण ह्या कोळीला बघा, ह्या कोळीला जर आपण नियंत्रण केलं नाही किंवा याच्यावर लक्ष दिलं नाही, तर हा आपल्या समोरच्या, हे बघू शकता, हे समोरच्या येणाऱ्या फळावर त्याचे डाग, आपल्याला काळे चट्टे डाग हे आपल्याला दिसतात आणि ते खूप खर्चिक टाकतात. मग नंतर एकदा आलेल्या ज्या मंगू म्हणतो आपल्या भागामध्ये आमच्या, तर त्या मंगूला कव्हर करणं हे खूप किचकट प्रक्रिया आहे. त्याला वेळ पण जातो, माल पण खराब होतो, आणि माल तर होतोच पण पैसे पण जातात शेतकऱ्यांचे. त्यामुळे शक्यतो काय करणे की जेव्हा आपल्या आंब्या बहाराचे पहिले नियोजन झाले स्प्रेचे, त्यानंतर त्यामध्येच आपण ओमाइट 40 ml प्रतिपंप घेऊ शकतो. नाही तर त्यामध्ये नघाटा टाटा कंपनीचे आहे, किंवा केम तारा सुनुटोमा कंपनीचे आहे. 40 ml पंपाला टाकून ही बाग, जेव्हा आपली बाग सर्वप्रथम तुटून जाईल, त्यामध्ये बुरशीनाशक आपण साप पावडर घेऊ शकतो, किंवा त्यामध्ये M45 पण घेऊ शकतो. हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि प्लस स्टिकर टाकून आपली पहिली बाग स्वच्छ करून घ्यायची आहे. मग ते खोडापासून तर शेंड्यापर्यंत बाग व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आणि ह्या बाग धुवून घेतल्यानंतर मग याचा आपल्याला समोर येणाऱ्या पिकावर त्या किडींचा प्रादुर्भाव होणार नाही, आणि आपले जे फळ येणार आहे ते निरोगी येते.